निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण राबवतोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबरावजी खरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षण विभाग काम करतोय। मला आनंद वाटतोय की आमच्या खामगाव तालुक्यातल्या कदमापूर शाळेतले तंत्रस्नेही शिक्षक राजेश कोगदे यांनी एआयचा वापर करून अतिशय नाविन्यपूर्ण अशी संकल्पना तयार केली। अध्यापन होत असताना जर त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तर ते अध्ययन आणि अध्यापन हे चिरकाल स्मरणात राहतं। आणि बिलकुल हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आमचे अत्यंत उत्साही आणि आदर्श शिक्षक राजेश कोगदे यांनी एआयच्या मदतीने विविध प्रकारच्या भौगोलिक संकल्पना, वैज्ञानिक संकल्पना, गणितीय संकल्पना, प्राण्यांची मैत्री, पक्ष्यांची मैत्री, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संदर्भात अत्यंत आकर्षक अशा एआयच्या मदतीने हुबेहूब संकल्पना तयार केली। आणि जसं काही विद्यार्थी जंगलात सफारी करतायत किंवा वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत आहेत, प्राणी संग्रहालयात भेटी देऊन प्राण्यांची माहिती घेत आहेत, असा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यात कदमापूर शाळेमध्ये राबवला जात आहे। ही आम्हा साऱ्या शिक्षकांसाठी आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या सन्माननीय शिक्षक बंधू भगिनींसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी आणि अनुकरणीय घटना आहे। मी राजेश कोगदे सरांचं आणि त्यांच्या स्टाफचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक वर्गांना विनंती करतो की आपण अशा नवनवीन संकल्पनांचा अवलंब करून बुलढाणा जिल्हा गुणवत्तेमध्ये निपुण महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये अग्रेसर ठरवण्यासाठी, भरारी घेण्यासाठी सर्वांनी अत्यंत तळमळीने प्रयत्न करूयात।